ए रोहित मेहर बाजू प्रभू मम्मी तेलगोल 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 अरे वा वा इथे आनंद उचला 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 हे रोहित रोहित हे सावकाश सावकाश यारे ना तू। एरिया पण छान आहे, शांत, खूप मजा आली आमच्या माझ्या मुलीला खूप मी आता 15 दिवस झाले मला खूप त्याच्यात बदल खूपच चांगली आहे, कारण ह्याच्या पूर्वीचा जो मला अनुभव होता म्हणजे ती शाळा शाळेमधून त्यांना स्वतःमध्ये किती जास्तीत जास्त सामावून घेईल, आपल्यासारखं समजेल, आपल्या गुरुचे आभार मानते। नागावचे मित्र अतुल गुरव आवर्जून त्यांनी आज आम्हाला इथे भेट दिली आणि आज पूर्ण दिवस त्यांनी मुलांना हाय आहे बरोबर नकोय हाय बरोबर सावकाश बघा बरं टाकून वाव नाही एक आहे जा हो एक आहे खुर्ची स्टार्ट करा मस्त गरबा लावलाय धावा 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 आहे एक आहे धावा धावा ज्याचा फर्स्ट नंबर येईल त्यांच्यासाठी गिफ्ट पण आहे मोठं। हे रोहित मेहर बाजू
तुम्ही खुर्चीच्या मापामध्येच येता हो बरोबर. अक्षाची मम्मी आली या. हा हा चला. याला तुम्ही बात करा. धावा धावा धावा. एक खुर्ची आहे. अहो एक आहे एक आहे. ओके. तुमचा ग्रुप जाम टिकलाय मागासपासून. हो धावा धावा धावा. आहे आहे. वाद. एक आणखी कोण जॉईन होतंय. घ्या चालू. गेला बॉल गेला का रे. अरे वा. घ्या फास्ट. चला तारा. धावा 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 धावा. अहो मॅडम आहे का खुर्ची आहे. देसाई मॅडम गेल्या बाद झाला. एक एक खुर्ची मोडा. एक खुर्ची बाद. हा कपिल कपिल इथे बस बस बस. अच्छा बस 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 बसू 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 बस बस बस. अरे बस. या या या. आहे खुर्ची आहे खुर्ची. धावा धावा धावा. मावशी बाद. हो हो.
शाही बाद. एक खुर्ची मोडा. थांबा थांबा, हा राऊंड परत घ्या. घ्या, चालू आहे एकदा. ते मध्ये स्टॉप झाला. परत लावा. स्टॉप. बघू आता कोण फायनल मारतय. नाही, गेला चान्स गेला. आरोची मम्मी बाद. चला आता एक खुर्ची, फक्त एक राहिले. आता पहिल्या 2 नंबरला डिक्लेअर करा माझं. ना एक राऊंड घ्या हो. हा, शेवटचा फायनल राऊंडला बघा कोण कोण राहिलेत ते. किती प्रोत्साहन आहे बघा. हो, तुम्ही इकडे बघू नका. हा, तुम्ही तिकडे बघा. टाळ्या वाजवा जोरात. मस्त. कपिल इकडे. काय कोणचं लक सांगू शकत नाही. गेली खुर्ची. हो, त्यांना दमवू नका आता. एका खुर्चीसाठी चाललेली झटपट. शेवटी सेमीफायनल इकडे. प्रभूची मम्मी तिलगुल. अरे वा. इथे आनंद. उचला. तर आजच्या विजेत्या तुमचं अभिनंदन. थँक्यू.
बघा शेवटी कोणी नंबर मारला. पाण्यात होतो आम्ही दीप्ती आणि मी आणि आता काय झालं इथून हो? हो हाय पूर्वा. पालक पार पुढे पुढे बोट नको दाखवू. चालेल चांगलं चांगलं जिंकली आपली. आपला बापरे नाही पप्पा हिंडते. जोरात आदिती वाजव जोरात. गौरव टाल्या वाजव टाल्या वाजव वाजव टाल्या वाजवा टाल्या वाजवा टाल्या वाजवा इकडे वाजव. हा
अभिनंदन. खुर्च्या लावा सर्वांनी. हो हो. ए सावकाश सावकाश. ए धाव नका सावकाश. थोडं सावकाश. थोडं सावकाश. थोडं सावकाश. खुर्ची डबल. खुर्चीत बसायचं आपल्याला. बस बस. ये खुर्ची. जा जा सावकाश. ओ बस. अरे वा तनिषला भेटली. बस बस. एक कोण राहिलं मग. कुठे आहे असे नाही वाढलंय. आहे बरोबर आहे. सावकाश सावकाश. गर्दी करू नका सावकाश. आलू आलू आलू. ओ बस. हे सावकाश सावकाश. अरे पूजाबाद. सकाळ 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 सकाळ. ए इकडा इकडा इकडा. मंदार या मंदार. आला मंदार. आला मंदार. आला मंदार. बस बस. आला अनुष. ए जा म्हणून धावा. अनुष्का अनुज फोटो लाव. द्या किर. नाचा नाचा.
रुचा ये कोण नाही धाव पळा इकडे आहे रुचा धाव 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 ए भाई बस आउट बस आउट म्हणून आउट हो केले कुणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नांदोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. हसकेन चालतो. हवा मंदार तो नागिनीला था मंदार नागोबाला नाग अरे बस ओम बस बहुत करता है घाई कर नको पुढे मंदार साठी आणि याच्यासाठी नंबर ओमकार 2 नंबर टाळ्या वाजवा ओमकार साठी आणि याचं नाव काय तुझं नाव काय श्री एकनाथ महाराजांचा एक अभंग सादर करणार आहे प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची या छंदे रामनामाची या छंदे रामनामाची या छंदे यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची या छंदे रामनामाची या छंदे
म्हणा श्रीराम जय राम जय जय राम म्हणा श्रीराम जय राम जय जय राम भव सिंधू तारक नाम भव सिंधू तारक नाम भव सिंधू तारक नाम भव सिंधू तारक नाम राम नामाचे छंदे यारे गाचू यारे नाचू यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची छंदे राम नामाची आवडी राम नामाची आवडी काळ गेला देशोधडी 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 राम नामाची छंदे यारे नाचू यारे नाचू यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची छंदे राम नामाची घोका राम नामाची घोका राम नामाची घोका राम नामाची घोका म्हणे जनार्दन एका म्हणे जनार्दन एका म्हणे जनार्दन एका म्हणे जनार्दन एका राम नामाची छंदे राम नामाची छंदे यारे नाचू यारे नाचू यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची छंदे राम नामाची छंदे राम नामाची छंदे वाह टाळ्या वाजवा आता एक गवळण सादर करतो शेवटची ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा रे ज्ञानोबा रे ज्ञानोबा रे ज्ञानोबा रे माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 ज्ञानोबा माऊली
तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली मंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतील जे अर्णव. आज आपल्या आत्मनिर्भर शाळेची सहल आपण सासने सरांच्या त्या वाडीमध्ये काढली होती आणि ती संपूर्ण जी सहल आहे आपली ते हे ॲडव्होकेट सासने ते जसे आपल्याला शाळेला वेळोवेळी मदत करतात तशी ही सहल पूर्ण त्यांनी स्पॉन्सर केली होती. तर मला वाटतं त्याबद्दल सर्वांनी एकदा त्यांना टाळ्या वाजून हे करा. आमच्या मुलांना खूप मजा आली इथं. मेन इथला तुमचं स्विमिंग टँक खूप छान आहे आणि एरिया पण छान आहे, शांत. खूप मजा आली आमच्या मुलांना आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जेवण खूप छान होतं. आम्हाला अगदी मुलांना घरी जेवायला घातल्यासारखं वाटलं. त्यामुळं आमची मुलंही खुश झाले, आमचे पालक खुश आहेत. आम्हाला खूप आनंद मिळाला. म्हणजे जे आम्हाला सहलीत जे पाहिजे होतं ते सगळं इथं मिळालं आणि खूप बरं वाटलं की असं येऊन आपण इथं करतोय. त्यांच्याबरोबरच त्या ओनर आहेत, त्याची वाडी आहेत, त्या आहेत वर्षा पाटील मॅडम आहेत, त्या वसईला असतात आणि त्यांची वाडी आहे आणि हे चालवतात रेंटनी घेऊन. तर त्यांना पण खूप खूप थँक्यू. तुम्ही मुद्दामून आमच्या मुलांच्या ह्याच्यासाठी आलात आणि बघितलं की आमची मुलं कशी आहेत. हां, तर तुम्ही असं आमच्या मुलांच्यात आला त्याबद्दल आम्हाला बरं वाटलं. कारण ह्या मुलांचं एक असतं की समाजाने जेवढं त्यांच्या जवळ येईल तेवढी मुलं तेवढ्यात इन्व्हॉल्व होतात. त्यामुळं जशी जेवढी लोक जास्त तुम्ही इन्व्हॉल्व व्हाल तेवढं त्यांना बरं वाटतं. तर आमची ही ट्रिप सक्सेस केली. सर्वात महत्त्वाचं तुम्ही पालक सगळे आवर्जून आलात, सर्व आपले विद्यार्थी आले, सगळे युनिफॉर्मवर अगदी व्यवस्थित सांगितल्या त्याप्रमाणे शिस्तीत आले. मला फक्त एक खंत तुमच्या पुढे व्यक्त करायची की मागची जेव्हा आपली सहल झाली होती तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढची आपली ट्रिप होईल ती आपल्या बसमधून होईल. पण काही अपरिहार्य कारणामुळे तुम्हालाही सगळ्या पालकांना माहिती आहे की काय प्रॉब्लेम झाले आणि आपल्या शाळेला किती प्रॉब्लेम्स आले. त्यातून आपण ही शाळा बाहेर काढली आणि त्यामुळे हे राहिलं. पण आपण नक्कीच लवकर करू, प्रयत्नात आहोत आम्ही. पण ह्या वेळेला शक्य नाही झालं. सगळ्यांची मी माफी मागतो तेवढ्यासाठी की व्हायला पाहिजे होतं पण नाही झालं. ठीक आहे, पण नाही पण करू आम्ही. आम्हाला वाईट वाटतं की शब्द दिला की झालं पाहिजे, असं होत नाही. नाही, शाळा तर आपली मोठी होणार आहे पण जे शब्द दिलाय ते झालं पाहिजे, असं होत नाही. हा, थोडंसं मागं पुढं होईल पण करणार, आम्ही करणार. आता सर पण आपल्या मागं आहेत. त्यांनी सांगितलं की आपण JSW जाऊ आणि हे करू आणि तेवढं शक्य होईल तेवढं करू. तर मला वाटतं ते शक्य होईल लवकरच, आपण करू पण लवकरच. तर असं तुम्ही सगळे आलेत त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. सासने सरांचे आभार, मॅडमचे आभार. सगळ्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट, आपण जे आमच्या मुलांनी पुष्पगुच्छ बनवलेला आहे ते आम्ही फुल नाही, फुलाची पाकळी तुम्ही पण या सर, तुम्ही पण या आणि तुम्ही पण या. ऐका ना, मी आहे. तुम्ही ते पण आहेत, तुम्ही दोघे घ्या सर. हां, त्यांचंच आहे रे. खूप छान थँक्यू. मेहनत सर आमच्या घरचे झाले. सर पुढच्या वर्षी डिक्लेअर करा ना आपल्या
पुढच्या वर्षाची सहल इथं पाले गावामध्ये आधीच्या बाबाने एक रिसॉर्ट चालू केलेला आहे पालेमध्ये रान बायपासला. तर पुढच्या वर्षाची ट्रिप आपली तिथं आपल्या रिसॉर्टला होईल. गेली तिकडे मजा करू आपण. कोणाला बोलायचं त्यांनी आजच्या ट्रिपच्या संदर्भात सांगितलं तरी सुद्धा चालणार आहे. थोडंफार 2 शब्द फक्त सांगा. नवीन पालक आहे तुम्ही, बोला. या या हा या या इथे चालेल. मराठी हिंदी कसे कसे मिक्स फक्त शाळेबद्दल मी अभिनंद आहे या शाळेची. तर मला खूप त्यांचा सन्मान करायचं वाटतंय आणि माझ्या मुलीला खूप मी आता 8-15 दिवस झाले मला खूप त्याच्यात बदल दिसतोय आणि खूप आभार आहे शाळेचे. आणखी गौरवची मम्मी अजून जुने पालक पण कोणी बोल तिथे बसून बोला तरी चालेल. इथेच बोला तरी चालेल. मी महेश बाळकृष्ण कारभारी, मीर कारभारीचे मी पालक आहे. या शाळेबद्दल सांगायचं तर शाळा खूपच चांगली आहे. कारण ह्याच्या पूर्वीचा जो मला अनुभव होता म्हणजे ती शाळा खूप चांगली होती. फक्त तिथे म्हणजे गेल्या वर्षी 2023 मध्ये मीरला मी पुण्या शाळेत घातला होता. पण तिथे थोडी कडक बंधनं होती. म्हणजे पालकांनी शाळेत यायचं नाही. शाळेतल्या ॲक्टिव्हिटीज जे काय होतात त्या पालकांपुढे कधीच आलेलं नाही. आणि शिवाय मोबाईल बंदी होती. मोबाईल बंदी असावी, शाळेत मोबाईल नसावा. परंतु एखादा पाल्य जेव्हा बाहेरून येतो आणि मीर ते एकटा येतो तर आमची अपेक्षा होती त्यांनी त्याला मोबाईल वापरून द्यायला पाहिजे होता एवढ्यासाठी की शाळेच्या बाहेर पडल्यानंतर त्याच्याशी संपर्क व्हावा. तर आता ह्या शाळेमध्ये मी ज्यावेळेस ॲडमिशन घेतली तेव्हा मला पहिले हे जे काही मुख्य समस्या होत्या त्या मी मॅडमशी क्लिअर केल्या. मॅडम म्हणाल काय हरकत नाही, मोबाईल वापरायला पाहिजे कारण तेवढा तो शार्प राहील आणि तो म्हणजे कम्युनिकेशनमध्ये राहील. उद्या काय त्याला प्रॉब्लेम आला तर तो कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकतो. त्याचबरोबर ह्या शाळेतले सर म्हणजे विशेष म्हणजे गावंड सर म्हणजे मुलांना एकदम मित्रासारखेच वाटतात. म्हणजे कारण ते खूप त्यांच्याशी फ्रँकली आणि त्यांना चित्रकला वगैरे जे काय आहेत त्याच्यामध्ये खूप हेल्प करतात. त्याचबरोबर देसाई मॅडम आहेत. नंतर अजून मला सगळ्यांची काही नावं माहीत नाही परंतु सगळ्या ह्या मावशी आहेत. म्हणजे वेळोवेळी आम्हाला त्यांच्याकडनं फीडबॅक चांगला मिळतो त्यांच्याकडनं. आणि मुळात या शाळेत ज्या काही घडामोडी होतात म्हणजे आता हे ट्रिप आहे. आम्ही पुण्याला जेव्हा त्याला शाळेत घातला होता तेव्हा आम्हाला त्यांची ट्रिप फक्त तुम्ही आणून सोडायचा परत संध्याकाळी न्यायला यायचा. बाकी कुठे जाणार काय आम्हाला काही कल्पना नसायची. म्हणजे तिथे काय मजा केली काहीच समजायचं नाही. पण यावर्षी असं झालं की शाळेने पालकांना पण इन्व्हॉल्व केल्यामुळं मुलांचा पण उत्साह वाढला आणि आम्हाला पण त्या ॲक्टिव्हिटीज जवळून कळल्या की इथे मुलांची प्रगती चांगली होती. आणि विशेष म्हणजे मिहीर पुणे येथे पण अपडाऊन स्वतःहून करायचा तिथे त्याला माहीत झाल्यानंतर. आता मुरुड ते अलिबाग रोज अपडाऊन एकटाच करतो. आणि त्यात शाळेचा प्रोत्साहन हा मुख्य आहे की शाळेने आम्हाला कधी त्याच्यावर दडपण आणून म्हणजे असं केलं नाही. तो बरोबर थोडा उशीर होतो त्याला शाळेला यायला आणि लवकर निघतो. परंतु आजपर्यंत शाळेने खूप त्यांना सांभाळून घेतलं आणि यापुढे उत्तरोत्तर शाळेची तर प्रगती होईल. परत ह्या शाळेत ज्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे त्यांची तर चांगली प्रगती आहेच. म्हणजे माझ्यापर्यंत मी आता जी मुलं बघतोय सुरुवातीला जी बघितली होती ना आता त्यात खूपच म्हणजे फरक वाटतोय. आणि विशेष म्हणजे सगळी मुलं एकमेकांच्या पालकांना अगदी जवळून म्हणजे आवर्जून हाक मारतात. तिकडे आम्ही पालक एकमेकांशी बोलायचे कारण ते बाहेरच थांबायचे ना त्यामुळे पण मुलं पालकांना ओळखायचे नाही हे कोणाचे पप्पा की हे कोणाची आई. इथे पर्सनल सगळे मुलं एकमेकांशी आणि पालकांशी व्यवस्थित बोलतात.
व्यवस्थित शाळेची उत्तर प्रगती होईल, ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. माझी मुलगी दीप्ती आज 2016 पासून या शाळेत जाते. पण शाळेमधून इतकं चांगलं म्हणजे ह्या टीचर्स वाटत नाही, त्यांच्या आईच म्हणून वाटतात. खूप त्यांचं चांगलं संगोपन करतात. आणि आता थोडी ती मध्ये आजारी पडली होती म्हणून जरा थोडी घरी राहिली होती. आणि देशपांडे सर आणि हे मॅडम आपल्या देसाई मॅडम, बऱ्याच मॅडम होऊन गेल्या, माझ्या सगळ्या ओळखीच्या होत्या त्या. ह्या सुद्धा चांगलं त्यांचं. आणि सर तर काय सांगायलाच नको, सरांचं तर रोज म्हणजे नाव टाकते की घरी गेल्यावर शाळेतली बातमी पप्पांना आणि मम्मीला ऐकवणार, त्याच्याशिवाय ती गप्प बसणार नाही. शाळेतलं वातावरण, गॅदरिंग असतात, कार्यक्रम असतात, खूप छान. म्हणजे सगळे सण आपले साजरे केले जातात, खूप मजा येते. आणि पालकांना पण त्याच्यात इन्व्हॉल्व केलं जातं, त्याच्यामुळे ते पण खूप छान आहे. सगळ्यांना धन्यवाद देते. आणि आमचे सर तर काय प्रत्येक दिवाळीला पण एवढे फटाके आणले, मुलांना इतका आनंद झाला. ती माझी घरी कधी फटाके वाजवत नाही, पण मुलांच्या फुलबाजी स्वतः घेऊन जायची, त्यांना पण द्यायची आणि स्वतः पण वाजवत होती. त्याबद्दल धन्यवाद सरांना, पण तुम्हाला धन्यवाद शाळेतल्या शिक्षकांना. सर्व अभिभावकांना, सर्व पालकांना सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद याकरता की तन मन धने करून सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व झाले. ज्या परिस्थितीतून आपली पाल्य जात आहेत त्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त अत्यंत महत्वाची गोष्ट ही असते की सगळ्या जगानं त्यांना सामावून घेतलं पाहिजे. ही मुलं दुर्लक्षित असतात. मी पाहिलेले आहे की कित्येक वेळेला समाजाकडून, त्यांच्या समवयस्काकडून, एवढंच नाही तर त्यांच्या कुटुंबियाकडून सुद्धा पुष्कळ वेळेला ही मुलं दुर्लक्षित असतात. त्यामुळं सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट या मुलांच्या बाबतीमध्ये असते की जग त्यांना स्वतःमध्ये किती जास्तीत जास्त सामावून घेईल, आपल्यासारखं समजेल, आपल्या बरोबर चालवायला लावेल, आपल्या बरोबरीचं समजेल. तुमच्या सगळ्या जणांच्या आजच्या उपस्थितीतून ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली की या सगळ्या मुलांना आपण सगळ्या जणांनी आपसामध्ये सामावून घेतलेलं आहे. आई वडील तर त्यांना पर्यायच नसतो, त्यांना तर ती सामावून घ्यावीच लागतात. बहीण भाऊ हे सुद्धा खूप मोठ्या मनाचे असले तर तेही सामावून घेतात. पण समाजानं त्यांना आपलं समजणं, आपल्यासारखं समजणं, आपल्यामध्ये सामावून घेणं आणि त्यांच्याबद्दल एक अतीव सहानुभूती मनामध्ये ठेवणं, ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची आहे. ती तुम्ही सगळ्या जणांनी साधलेली आहे, त्याबद्दल तुमचे सगळ्या जणांचे धन्यवाद, आभार. शहासुने साहेबांनी आजचं जे आयोजन केलं आहे, या आयोजनाच्या बाबतीत चांगलं चांगलं बोला असं मला सांगितलेलं आहे. ते चांगलं चांगलं बोलायचं म्हणजे काय बोलायचं असतं. आता एकच गोष्ट तुम्हाला सांगतो. जेवण झाल्यानंतर मी शहासने साहेबांना एक सूचना केली की सर, प्रत्येक खुर्चीच्या पाठीमागे एक छोटा छोटा क्रेन ठेवा. इतकं खाल्लंय, इतकं छान खाल्लंय की त्या खुर्चीवरून उठायची इच्छा आणि शक्ती सुद्धा राहिली नव्हती. म्हणून प्रत्येक जणाला ट्रेन उठवायची वेळ येईल, इतकं सुंदर जेवण होतं. खरंच सांगतो, 2 दिवसापूर्वी मी पुण्याच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण केलं. 5 स्टार, कदाचित 7 स्टारही असेल ते. परंतु ते जेवण केल्यानंतर सुद्धा मला जे समाधान मिळालेलं नव्हतं ते आजच्या जेवणानं मला खरोखरीच मिळालं. भरपेट खाल्लेलं. आणि हे भरपेट खाणं हे फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक सुद्धा आहे. इतकं भरपेट समाधान आम्हाला इथे मिळालेलं आहे की ते समाधान आम्ही कधीही विसरू शकणार नाही. एवढं पुरे. तर शहासने साहेबांचे मी खरंच मनापासून धन्यवाद मानतो. पाटील मॅडमचेही मी धन्यवाद मानतो. त्यांनी अत्यंत आपुलकीनं, प्रेमानं, आत्मीयतेनं आम्हा सगळ्या जणांना त्यांच्या या छोट्याशा विश्वामध्ये सामावून घेतलं.
उत्तरो त्यांनी पुन्हा पुन्हा आम्हाला असंच सामावून घ्यावं. आणि ते सामावून घेण्याकरता म्हणून परमेश्वर त्यांना उदंड आयुरारोग्य देव दोघाही जणांना अशी मी त्यांच्याजवळ प्रार्थना करतो. ही शाळा ही एक युनिक शाळा आहे, एकमेवा द्वितीय अशा प्रकारची शाळा आहे. गेली 14 वर्ष आम्ही ही शाळा चालवतो. अगदी सुरुवातीपासून ही शाळा उभी करणं ही इतकी अवघड गोष्ट आहे. आणि एक वेळा उभी करून नाही तर ती सतत 14 वर्ष चालवणं, आणि नुसती चालवणं नाही तर त्यामध्ये अत्यंत विविध प्रकारचे उपक्रम राबवणं, त्यामध्ये मुलांना प्रवृत्त करणं, त्यांना कार्यरत करणं, हे काम अत्यंत अल्प अशा प्रकारच्या रेम्युनरेशनवर, मावेजावर या शाळेचे पालकवर्ग करत आहेत. या शाळेचे शिक्षक वृंद आणि कर्मचारी वृंद करतो आहे. खरं सांगतो, उपचार म्हणून नाही, एक पालक म्हणून मी माझी कृतज्ञता त्यांच्याबद्दल व्यक्त करतो. ही शाळा चालवण्याकरता देशपांडे साहेब, देसाई साहेब, देसाई मॅडम, कुलकर्णी साहेब आणि इतर लोक हे किती धडपड करत आहेत हे आपल्याला दिसणार नाही, कारण त्यांची सगळी दृष्टी, ही जी धडपड आहे ती आपल्या दृष्टीच्या आड आहे. शून्यातून एवढं सगळं, शासनाच्या कुठल्याही प्रकारची मदत नसताना ही उभं करणं ही किती गोष्ट अवघड आहे हे आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे. संचालक मंडळाचा एक छोटासा सदस्य म्हणून मी तुम्हाला फक्त एवढं आश्वासन देऊ इच्छितो की ईश्वर करो आणि आम्हाला एवढी शक्ती मिळो की या सगळ्या आमच्यावर विसंबून असलेल्या मुलांचं आयुष्य हे आनंदमय हो, एवढीच त्याकडे प्रार्थना करून माझं लांबलेलं भाषण. शाळेच्या वतीने सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि सर्व पूर्ण शाळेच्या शिक्षक वृंदाचे आभार मानते. ओके सर, नमस्कार. तर आत्ताच पिकनिकचा शेवट झाला, सगळ्यांचा आभार वगैरे झालं आणि छानपैकी भूषण सरांनी हे रिसॉर्ट उपलब्ध करून दिलं. सर्व जेवणाची वगैरे छान प्रकारे सोय केली आणि त्यात एक आमचे नागावचे मित्र अतुल गुरव आवर्जून त्यांनी आज आम्हाला इथे भेट दिली आणि आज पूर्ण दिवस त्यांनी मुलांसोबत घालवला. खूप छान वाटलं. तर अतुलकडनं एक कमेंट, काय कसं वाटलं आजच्या दिवसात? खूप छान हे होतं भूषण सरांचं आणि खूप मजा आली आणि असंच काहीतरी कार्यक्रमांचे नवीन असतील तर मी नक्की तुम्हाला भेट देईन. थँक्यू. आणि खरोखर मनापासून धन्यवाद. पुन्हा आपण भेटत राहू. नक्की नक्की. थँक्यू. तुम्ही राहताय ते